त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 78 23 86 1502। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपल्या भागाचा विकास हा गलाई बांधवांमुळे झाला हे त्रिवार सत्य आहे। अगदी शेतातील मोटार जरी जळाली तरी दुकानाकडे फोन केल्याशिवाय ती दुरुस्त होत नसे। ही परिस्थिती असताना आपल्या भागातील अनेक संस्था, बँका, पतसंस्था, साखर कारखाना, सूतगिरणी, ग्लुकोज कारखाना, दूध संघ, अगदी गावातील शाळा, मंदिरं तसेच गोरगरिबांची लग्न आदींसाठी गलाई बांधवांनी मोठी मदत केल्यामुळेच त्या उभ्या राहिल्या। आपल्या परिसरातील अनेक गलाई बांधवांनी आपल्या चांगल्या स्वभावामुळे नाव कमावले। त्यातीलच कुर्ली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी शहाजी शेठ पाटील उर्फ आप्पा। जयपूर येथून गलाई व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या आप्पांनी नंतर दिल्ली येथे व्यवसायात जम बसवला। अनेक गोरगरिबांना अडचणीच्या काळात त्यांनी मदत केली। आपल्या नेतृत्व करण्याच्या स्वभावामुळे त्यांनी दिल्ली येथे महाराष्ट्र मंडळ स्थापन केले आणि गणपती उत्सवाबरोबर अनेक कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात साजरे करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। सर्वांना हवेहवेसे वाटणारे हे व्यक्तिमत्व कोरोना काळात अचानक आपल्यातून निघून गेल्याने गलाई व्यवसायात मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करीत त्यांचे चिरंजीव सचिन शेठ पाटील यांनीही आप्पांची उणीव कधीच भासून दिली नाही। त्यांनीही आप्पांप्रमाणे गावाकडचे नाव तुटू दिली नाही। गावच्या यात्रा, जत्रा तसेच अनेक कार्यक्रमात ते सहभागी असतात। त्यांनीही अनेक गोरगरिबांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे। नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा गौरव शरद पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आणि तमाम गलाई बांधवांना कैलासवासी शहाजी आप्पांची आठवण झाली। शरद पवार, एकनाथ शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे तसेच खासदार धैर्यशील माने यावेळी उपस्थित होते। शरद पवार आणि कैलासवासी शहाजी आप्पांचे संबंध खूप चांगले होते। त्यांनीही कैलासवासी शहाजी आप्पांचे चिरंजीव सचिन शेठ पाटील यांची दमदार कामगिरी पाहून समाधान व्यक्त केले। एकूणच दिल्लीसारख्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमात सचिन शेठ पाटील यांचा एवढा मोठा गौरव झालेला पाहून तमाम गलाई व्यावसायिकांना कैलासवासी शहाजी शेठ आप्पा पाटील यांची आठवण झाली आणि सचिन शेठ पाटील यांचे कर्तृत्वही दिसले। एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।